सभापती महोदय, सभागृहात सकाळपासून सविस्तर चर्चा सुरू आहे स्वच्छतेवर। या ठिकाणी सर्वांचा आक्रोश आहे की अमरावती शहराच्या स्वच्छतेच्या संदर्भात कोणीही समाधानी नाही। हा विषय का आला, कशामुळे आला? 5 वर्षाचा महानगरपालिकेचा कार्यकाल संपल्यानंतर प्रशासकाच्या आधी महानगरपालिका गेली आणि प्रशासकीय कालखंडामध्ये जे काही निर्णय घेण्यात आले, प्रशासकाला अधिकार निश्चितपणे दिले आहेत। त्याच्या आधारावरती त्यांनी जे निर्णय घेतले त्या निर्णयात माननीय आष्टीकर साहेबांनी जो इथे स्वच्छतेचा कंत्राट नव्याने निर्माण केला आणि जो कंत्राट दिला त्या माध्यमातून तिथे मनुष्यबळाची व्यवस्था त्यामध्ये नाही आणि त्या आधारावरती कॉन्ट्रॅक्ट सुरू झाला। का मनुष्यबळाची व्यवस्था त्यामध्ये केली नाही? कारण त्यावेळेसच्या ज्या स्वच्छतेच्या संदर्भातल्या तरतुदी होत्या त्या तरतुदीची पेक्षा जास्त जाता येणार नाही, म्हणून त्यांनी मनुष्यबळ कमी करत आणलं आणि बाकी सगळ्या व्यवस्थेला प्राधान्यक्रम दिला। आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं अमरावती शहरामध्ये नाली स्वच्छतेचा अतिशय दुर्दशा झाली। ही दुर्दशा कशामुळे झाली? त्यामध्ये तुम्ही त्या मनुष्यबळाची तरतूद केली नाही म्हणून झाली। आणि आज अशी परिस्थिती झाली, 3.5-4 वर्षाच्या कालखंडात नाल्या बिलकुल स्वच्छ न झाल्यामुळे लोकांची प्रचंड ओरड वाढली आणि त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला। लोकांच्या मनामध्ये आशा निर्माण झाल्या, आशा पल्लवित झाल्या की अमरावती महानगरपालिकेमध्ये आपण टॅक्स भरताना स्वच्छतेसाठी 650 रुपयाचा स्पेशल कर देतो, परंतु आपल्याला स्वच्छता मिळत नाही। प्रशासन स्तरावर सांगून कोणताही फायदा नाही, म्हणून आता महानगरपालिका निर्माण झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला हे मिळेल। म्हणून महानगरपालिकेचे सन्मान्य सदस्यांना त्यांनी जे विश्वास होते त्यांना या महानगरपालिकेच्या सभागृहात पाठवलं। इथे सगळे विश्वस्त बसले आहेत। सन्मान्य सदस्यांनी इथे जे चर्चा केली त्या चर्चेतून हे निष्पन्न होते की आपण कुठेही प्रशासकीय स्तरावर योग्य पद्धतीची कारवाई केलेली नाही। आदरणीय मिलिंद भाऊंनी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने या ठिकाणी महानगरपालिकेच्या संदर्भातला विषय मांडला। AMCचे अधिकार प्रशासकाला जरूर दिले आहेत। प्रशासकांनी घेतलेले निर्णय हे निश्चितपणे, कारण 3ही प्राधिकरणाचे अधिकार त्यांना असल्यामुळे त्यांनी ते निर्णय घेतले, परंतु त्या निर्णयामध्ये कुठेतरी चुका झाल्या आहेत। या ठिकाणी कायद्याला हातात घेऊन आदरणीय आमचे प्रशांतजी देशपांडे साहेब यांनी पण त्या विषयावरती सविस्तर चर्चा केली। परंतु जर त्यामध्ये या कायद्याअंतर्गत काही चुका झाल्या असतील प्रशासकीय स्तरावरती, मिलिंद भाऊंनी अतिशय सविस्तर मांडलं आहे की स्टँडिंग कमिटीची आणि आमसभेची मंजुरी न घेता ॲग्रीमेंट केला आहे, करार केला आहे। तो कराराला तुम्ही स्थायी समितीची आणि आमसभेची मंजुरी घेतलेली नाही। मला असं वाटतं की ह्या ज्या अडचणी आहेत ह्या अडचणी निश्चितपणे माननीय आयुक्त महोदया, मला आपल्याला सांगायची इच्छा आहे की आपण एक त्यासाठी समिती निर्माण केली पाहिजे आणि ते समितीमध्ये सर्व जे सभागृहातले तज्ज्ञ लोक आहेत त्यांना एकत्रित केलं पाहिजे, जे गटनेते आहेत त्यांना एकत्रित केलं पाहिजे आणि यामध्ये ज्या ज्या काही चुका झाल्या आहेत त्या चुकावरती आपल्याला पुन्हा दुरुस्ती करता येतील का, सदस्यांनी सन्मान्य सुचवलेल्या ज्या काही त्या ॲग्रीमेंटमधल्या त्रुटी आहेत त्या त्रुटी पूर्ण करता येतील का, या संदर्भातली चर्चा खऱ्या अर्थानं त्या समितीमध्ये व्हायला पाहिजे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटते। कारण या ठिकाणी सविस्तर चर्चा झाल्या असल्यामुळे जास्त बोलणार नाही, परंतु प्रभाग झोन क्रमांक 3 तुम्ही चालू केला, त्या झोन क्रमांक 3मध्ये मी आहे, मला त्या झोन क्रमांक भुक्तभू असल्यामुळे मला माहिती आहे। आता दंडात्मक कारवाईचा विषय जेव्हा येतो तेव्हा माझ्या प्रभागात फक्त 3च ऑटो आहेत, 3च घंटी कटल्या आहे आणि 3 घंटी कटल्याच्या भरोश्यावरती आणि ते मागच्याच काम करणाऱ्या कंत्राटातले जे लोक आहेत त्यांच्या भरोश्यावरती प्रभागाचं काम सुरू आहे। माननीय आयुक्त महोदयासोबत चर्चा करताना त्यांनी सांगितलं होतं की काही कालापर्यंत आपल्याला सांभाळावं लागेल, आम्ही निश्चितपणे ते सगळं सांभाळतो आहे, परंतु अजूनपर्यंतही त्याची पूर्तता झालेली नाही आहे। ती पूर्तता तातडीनं व्हावी आणि आज जे सभागृहामध्ये चर्चा झाली आहे या चर्चेच्या आधारावरती निश्चितपणे तज्ज्ञ लोकांची जे इथे बसलेले सन्मान्य सदस्य सिनियर आहेत त्या सर्व सिनियर सदस्यांना सोबत घेऊन गटनेत्यांनी एकत्रित येऊन या संदर्भातली एक समिती स्थापन करावी आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं यामध्ये तरतूद करता येतो का, काही चुका ते दुरुस्त करता येतो का या संदर्भातली चर्चा करावी, एवढंच बोलतो। धन्यवाद।